जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आदी इंगळेच्या न्यू ब्लॉग मध्ये। आजपासून मुलींचा फिजिकल स्टार्ट होणार आहे। यवतमाळला बऱ्याच महाराष्ट्रातील बऱ्याच दूरदूर जिल्ह्यातून मुली येणार आहेत, कारण की मुलींनी कमेंट केली होती की तिथं राहण्याची जेवणाची व्यवस्था केली की नाही, आणि 100 मीटर बद्दल थोडीशी माहिती द्या किंवा 800 मीटर बद्दल थोडीशी माहिती द्या। मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करून व्हिडिओ तयार करतो, अपलोड करतो। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत। ज्या मुलांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्या मुलांना मनापासून आभारी आहे, आणि ज्या मुलांनी सबस्क्राईब नाही केलं, सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असतो, खूप मेहनत करत असतो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असतो। मैत्रिणींनो, आजपासून फिजिकल स्टार्ट झालाय यवतमाळचा। आज मी तिथं 5 वाजता गेलो होतो, व्हिडिओ काढू नाही दिला, पण मी तिथं 5 वाजेपासून थांबलो होतो। 5-5:30 वाजेपासून पहिली डिटेल, 5:30 ला पहिली डिटेल सोडली 800 मीटरसाठी। पहिली डिटेल 800 मीटरसाठी झाली। पहिले तुमचा 800 मीटर होईल, त्याच्यानंतर गोळा किंवा 100 मीटर, अशा प्रकारे तुमची 800 मीटर, सर्वप्रथम 800 मीटर आहे, त्याच्यानंतर गोळा, आणि त्याच्यानंतर गोळा किंवा 800 मीटर होऊ शकतो। 5:30 समजा 5:30 वाजेपासून तुमचा स्टार्ट होईल। तुम्ही रिपोर्टिंगला समजा 5 वाजता गेले तर तुमचं 8-9 वाजेपर्यंत फिजिकल सगळं संपून तुम्ही बाहेर येऊ शकता। आणि जे मुली बऱ्याच दुरून येत आहेत त्या मुलींसाठी राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। मी मागील व्हिडिओ मुलांसाठी टाकला होता, तसाच त्याच जागी मुलींना पण राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण त्यांची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे। त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं लोकेशन संपूर्ण आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये आहे। एकदा चेक करून घ्या संपूर्ण त्याचा मोबाईल नंबर, त्यांना कॉल करा, कुठे यायचं लोकेशन वगैरे संपूर्ण विचारा। लोकेशन आहे अँग्लो चौक मध्ये नेहरू स्टेडियम आहे, नेहरू स्टेडियमच्या साईडला तुमचं लोकेशन आहे। तरी तुम्ही एकदा त्यांना कॉल करा। इथं आल्यानंतर जे मुली दुरून येत आहेत, बस स्टॉपला आल्यानंतर तुम्ही नेहरू स्टेडियम सांगून, ऑटोवाल्याला नेहरू स्टेडियम सांगून तुम्ही येऊ शकता। नेहरू स्टेडियम पाशी, नेहरू स्टेडियमच्या साईडलाच तुम्हाला राहण्याची जेवणाची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वप्रथम समजा ज्या मुलींना 800 मीटरसाठी समजा सकाळी प्रॅक्टिस नसेल, 7च्या नंतर प्रॅक्टिस असेल, तुम्ही रिपोर्टिंग टाइमला थोडंसं लेट जा, कारण की ज्या मुलींना सकाळी धावायची प्रॅक्टिस नसते, सकाळी तुम्ही धावू शकत नाही, त्या मुलींनी थोडं लेट जा तुमचं ग्राउंड, कारण तुम्ही लवकर गेले रिपोर्टिंग टाइमला तर तुमचं 6 वाजता फिजिकल तुमचं तिथं स्टार्ट होत आहे। कारण की काही मुलींना प्रॅक्टिस नसते लवकर धावायची, त्या मुलींनी थोडंसं रिपोर्टिंग टाइमला थोडं लेट जा, कारण की दिवसात आपण कधी बी गेलो तरी बी आपलं ग्राउंड होत असते, त्यात काही नसते। आपल्याला 5 वाजता रिपोर्टिंग टाइम दिलाय। ज्या मुलींना सकाळी धावायची प्रॅक्टिस आहे त्या मुलींनी सकाळी लवकर 5 समजा 4:30 तिथं जा। 5 वाजता डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होऊन तुमचं 5:30 वाजता तुमचं 800 मीटर किंवा 100 तुमचं घेऊ शकता। आणि काही मुलींनी कमेंट केली होती की 100 मीटरसाठी तुम्हाला 100 मीटरसाठी एक साईड फक्त सेन्सर आहे, दुसऱ्या साईडने सेन्सर आहे, अलीकडल्या साईडनं तुम्हाला फक्त गोळीचा आवाज येतो। गोळीच्या आवाजावर तुमची स्टार्टिंग आहे। तुम्ही ज्यावेळेस गोळीचा आवाज आला त्यावेळेस सर्वांना एक साथ निघायचं। तुम्ही मागपुढी झाल्या तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही जर काही मुली समजा गोळीचा आवाज आला, काही मुली समजा पहिले निघाल्या, तुम्ही लेट निघाल्या, तर तुमचा टाइम तेव्हा स्टार्ट होईल। तुम्ही कारण की त्या गोळीच्या आवाजावर लक्ष ठेवा, गोळीचा आवाज निघाला त्याबरोबरच निघा, कारण की तुमचा टायमिंग कमी होऊ शकतो, नाहीतर तुमचा टायमिंग वाढतो। कारण की तुम्ही जर लेट निघल्या तर तुमचा टाइम जास्त येऊ शकतो, त्याबद्दल तुमच्या 100 मीटर खूप कमी मार्क मिळू शकतात। त्यासाठी तुम्ही गोळीच्या आवाजावर लक्ष ठेवा, गोळीचा आवाज जसा आला त्याबरोबर निघा, कारण की सेन्सर फक्त एक साईड आहे, समोरची साईड। ज्या टायमाला गोळीचा आवाज येतो त्या टायमाला तुमचा टायमिंग स्टार्ट होतो। अशा प्रकारे 100 मीटरचा इथं 100 मीटरची तुमची अशी संपूर्ण डिटेल आहे। कारण की काही ताईंनी कमेंट केल्या होत्या की बुवा 100 मीटरची थोडी माहिती द्या, आणि 800 मीटरचं काही मुलींनी कमेंट केली होती की 800 मीटर समजा 400 मीटरचा राऊंड आहे की मोठा राऊंड आहे। फक्त 400 मीटरचा राऊंड आहे, आम्ही त्या ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस केली आहे। फक्त 400 मीटरचा, जास्त काही मोठा नाही। ते तुम्हाला थोडासा मोठा वाटत असेल की काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा दुरून व्हिडिओ काढला होता, तिथं व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे, तर मी थोडं दुरून व्हिडिओ काढला होता। आज पण मी तिथं 5 वाजता गेलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी, पण तिथं परवानगी नाही आहे, तिथं पोलीस वगैरे आहेत, तर व्हिडिओ काढू नाही दिला। तरी बी तुमच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करतो। एवढ्या मेहनतीने व्हिडिओ अपलोड करत होतो, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नाही करत। पण सबस्क्राईब करायला कुठलाही पैसा नाही लागत, एक सबस्क्राईब करून टाका आपल्या आदिभाऊसाठी। तुमचा सपोर्ट माझी ओळख आहे, आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या। कारण की बरेच आता मागचे 2-4 व्हिडिओ टाकले, बरेच मुलांनी सबस्क्राईब केलं, बरेच मुलं कमेंट करताय, आणि प्रत्येक कमेंटचं मी आन्सर देत आहो। प्रत्येक कमेंटचा आपलं मोठं सबस्क्रायबर, मोठ्या युट्यूबर सारखं आपलं काम नाही। प्रत्येक मुलांना मी
प्रत्येक कमेंटची मी आपले बाकीचे व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कमेंटची मी प्रत्येकाला आन्सर दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही कमेंट करा, काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही असेल तर मी प्रत्येक कमेंटची मी आन्सर तुम्हाला देतो. आपलं मोठं युट्यूबर सारखं काम नाही, तर आदिभाऊला तुम्ही सपोर्ट करा, अशा प्रकारे सपोर्ट करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.